वैदिकांची भाषा ही संस्कृत होती आणि संस्कृती जनसामान्यांची भाषा नव्हती. त्रैवर्णिकांना ही भाषा समजत नव्हती आणि म्हणून लोकांच्या भाषेतून ते तत्वज्ञान सांगावं, त्यामुळं त्यांनी मराठी भाषेचा उद्गार केला. तेव्हा केशिराज बासांनी नागदेवाचार्यांना म्हटलंही होतं की आम्ही हे जे ग्रंथ आहे, हे जे साहित्य आहे, हे जर संस्कृतमधून निर्माण केले तर काय बिघडणार आहे. तेव्हा नागदेवाचार्यांनी दिलेलं उत्तर महाराष्ट्राने लक्षात ठेवलं पाहिजे. नकोगा केशवदेया येणे माझिया स्वामीचा सामान्य परिवारू नागवील किंगा. म्हणजे त्रैवर्णिकांना हे ज्ञान पचणार नाही, हे कळणार नाही, म्हणून या सगळ्या समाजाला ते ज्ञान कळावं, पचावं, म्हणून मराठी भाषेतूनच, लोकभाषेतूनच ते ज्ञान आपण पोहोचवलं पाहिजे. यासाठी मराठीतून ग्रंथांची निर्मिती केली. त्याच्याही नंतर फार मोठी म्हणजे दाखोबा सारखा चांभार असेल त्याला स्थिती प्राप्त करून देणं, मातंगाच्या हातात लाडूचा प्रसाद देणं आणि ब्राह्मण शिष्याच्या मनातला विकल्प दोष दूर करणं, हे इतक्या सामाजिक चळवळी आणि सामाजिक क्रांतिकारक कार्य चक्रधर स्वामींनी त्या काळात केलं. ते सगळं लीळेच्या माध्यमातून आणि या सगळ्या सूत्रदृष्टांताच्या माध्यमातून आलं.